रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. जन्म हरणाचा प्राप्त झाला. मायबाप जीवनामध्ये आपण जर सारखं नामचिंतन करत राहिलो, विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिलो, रामकृष्ण हरी म्हणत राहिलो, तर शेवटच्या वेळेला अंतकाळाच्या समयाला आपल्या मुखामध्ये जर नामचिंतन आलं तर पुन्हा आपल्याला या पुनरपी जननम पुनरपी मरणमच्या एरधाऱ्यामध्ये सापडण्याची गरज नाही, येण्याची गरज नाही. या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. फार गोड वाक्य. तुळशीला घातलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, याचे काला दिलेलं दान, नामचिंतन करत असताना केलेलं काम आणि वेळोवेळी पावलोपावली मुखात आलेलं रामनाम आयुष्यामध्ये माणसाला कधीच भरकटू देत नाही महाराज. त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून वेळोवेळी पावलोपावली नामचिंतन माणसानं केलं पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. वासनेच्या संगे नको जाऊ, मना पाहत्या रावणा कैसे झाली. अंतकरणामध्ये वासना असल्याच्या नंतर रावणासारख्याला जर चुकत नसेल तर आपलं काय घेऊन बसले महाराज. म्हणून शेवटचा अंतकाळ आपला जर सुखरूपाचा प्राप्त व्हावा वाटत असेल तर आयुष्यभर नामचिंतन केलं पाहिजे. पुढचा जन्म भरत राजाला हरणाचा प्राप्त झाला. कालंजर नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावरती एका हरणाच्या कळपामध्ये हे भरत जे जन्माला आले. जन्म हरणाचा प्राप्त झाला, पण मागच्या जन्मातली स्मृती कायम होती. अरे मी एका हरणाचा संग केला, एका हरणावरती एका पाडसावरती प्रेम मी केलं, परिणाम मला या जन्मामध्ये हरण व्हावं लागलं. म्हणून आता संगच नको. कळपातून बाहेर पडले आणि बाहेर पडल्याच्या नंतर डोंगराच्या उंच कड्यावरून ते हरण खाली पडलं आणि खाली पडल्याच्या नंतर त्या हरणाच्या देहातून सुद्धा मुक्त झाले आणि अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणाच्या घरी पुढचा जन्म झाला. त्या घरी जन्माला आल्याच्या नंतर मला काही कळत नाही असा भाव दाखवायला सुरुवात केली. म्हणून त्यांचं नाव ठेवलं जडभरत. काही काम सांगा, काम न ऐकल्यासारखं करायचं. एखादं अवघड काम सांगितलं करायचं, जे दुसरे माणसं सांगतील तसा वागायचा. स्वतःच्या इच्छेनं काहीच करायचं नाही. परीक्षा प्रारब्धानुसार वागायला सुरुवात केली. येड्यासारखं वागू लागले. म्हणून नाव ठेवलं जडभरत. हे जडभरतजी एक दिवस त्यांच्या सावत्र आईनं त्यांना शेतीरक्षण करण्याकरता पाठवलं. शेतीरक्षण करण्याकरता गेल्याच्या नंतर एका राजाचे शिपाई, त्या शिपायांनी भद्रकाली देवीच्या समोर मनुष्य बळी देण्याचा संकल्प केला होता. जे बळी देण्याकरता मनुष्य आणला होता तो माणूस पळून गेला. मग त्या माणसाच्या शोधाकरता ते निघाले होते. झाडाखाली भरतजींना पाहिलं यांनी. या जडभरताला पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षामध्ये आलं, चांगला धडधाकट माणूस दिसतो, याला धरलं पाहिजे. जडभरताला सोबत घेतलं. भरतजी काही बोलायला तयार नाही, ते त्यांच्यासोबत निघून गेले. त्यांच्यासोबत निघून गेल्याच्या नंतर त्यांना सुंदर स्नान घातलं, नवे कपडे अंगावरती घालण्याकरता दिले, गंध कपाळावरती लावला आणि विचारलं सैनिकांनी, सांगा तुमची काही इच्छा आहे का. भरतजी काही बोलायला तयार नाहीत. आता देवीच्या मंदिरासमोर नेलं. हातामध्ये तलवार घेतली सैनिकांनी आणि आता या जडभरताला मनुष्य बळी देणार. तेवढ्यामध्ये भद्रकाळी देवी जागृत झाली. अरे देवीनं आता विचार केला, हा जडभरत भगवंताचा महान भगवत भक्त आहे आणि मी जर याचा बळी स्वीकार केला तर जगाचा मालक मला माझ्यावरती रागावल्याशिवाय राहणार नाही. ही मनुष्य बळी धारण करणारी देवी आहे. देवी मूर्तीतून प्रगट झाली आणि प्रगट झाल्याच्या नंतर त्या दानवांना, त्या माणसाला मारायला सुरुवात करते. अनदि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, जय हो.
आईचा जोगवा 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 आईचा जोगवा गोपाल कृष्ण भगवान श्रीमद् भागवत महापुराण व्यासो नारायण भगवान की जय जय श्री राधेश्याम। त्या मूर्तीतून भद्रकाली देवी प्रगट झाली, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी। मूर्तीतून देवी प्रगट झाली, प्रगट झाल्याच्या नंतर ज्या सैनिकांनी जड भरताला बळी देण्याकरता आणले होते, शुकदेवजी सांगतात राजा त्या प्रत्येकाचे मुडके देवीनं धडाच्या वेगळे करून टाकले आणि त्या मुडक्याचा चेंडू बनवून भगवती माता खेळू लागली। पुढं जडभरतजींनी त्या भद्रकाली देवीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर एक दिवस सिंधुसवीर देशाचा राजा, त्याचं नाव आहे रहुगण। ते रहुगण राजा भगवान कपिलाचार्यांच्या दर्शनाला जात असताना त्याच्या पालखीचा एक भोई आजारी पडला आणि भोई आजारी पडल्याच्या नंतर सैनिकांनी विचार केला आता भोई तर पाहिजे, इकडे तिकडे नजर टाकली, जडभरत झाडाखाली बसले दिसले, पुन्हा जडभरताला त्या पालखीला भोई म्हणून लावलं। आता हे पालखी वाहत असताना यांचा मेळ नेमका असा व्हायचा की ज्या वेळेला जडभरतची पालखीला चालायची त्यावेळेला उड्या मारून चालायची, कारण माझ्या पायाखाली एखादी किडा आणि मुंगी चिघळली जाऊ नये, एखादा जीव माझ्या पायाखाली जाऊन मरू नये, कोणाला वेदना होऊ नये, म्हणून जडभरत उडी मारून चालायची। आणि जडभरत उडी मारून चालले की मागच्या जे सैनिक आहेत त्यांना त्रास व्हायचा आणि त्यांना त्रास झाला की पालखी डोलायमान व्हायची, पालखी डोलायमान झाली की रहुगणाचं मुडकं पालखीला लागायचं, त्याला त्रास व्हायचा। राग आला रहुगणाला, आवाज दिला ए यार तुम्हाला चालता येत नाही का सरळ? बाकीच्या सैनिकांनी हात जोडले, महाराज आम्ही चांगलं चालतोय, पण हा जो नवीन भोई पालखी करता लावलेला आहे हा उड्या मारून चालतोय। रहुगणाला राग आला, सांगितलं अरे चांगला दट्टाकट्टा दिसतो, चांगला तरुण दिसतो, तुला माझं ओझं होतं का काय? नाही नाही तो बोलायला सुरुवात केली आणि ते बोलत असताना जन्माला आल्यापासून न बोलणाऱ्या जडभरत राजा आता मात्र आपली वाचा खोलली, आपल्या मुखारविंदातून गोड उपदेश रहुगण राजाला करतात। राजा अरे तू मला सांगतो तुला त्रास देईल, तुला मारीन, तू कोणाला त्रास देणार राजा? कोणाला शिक्षा देणार? अरे या देहाला शिक्षा देणार की या देहामधल्या आत्म्याला शिक्षा देणार? कारण देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे, तू त्रास देऊन देऊन शिक्षा देऊन कोणाला देशील? माझ्या शरीराला। असा गोड तत्वज्ञानाचा उपदेश जडभरतजींनी रहुगणाला केला, संत चरणराजाचा महिमा सांगितला आणि आता मात्र रहुगण राजा शरण आला आणि राजाने जडभरतजींना आपलं गुरु प्राप्त केलं, दर्शन घेतलं, साष्टांग प्रणिपात चरणावरती केला आणि रहुगण नावाचा राजा निघून गेला आणि जडभरतजी तपश्चर्या करण्याकरता निघून जातात। याच्या पुढची कथा शुकदेवजी राजा परीक्षितला सांगतात।